आपल्या जातीबाहेर लग्न केलं म्हणजे सगळंच मोकळं झालं का? हा प्रश्न अश्विनीच्या नंदेच्या मनात सतत घुमत होता. तिचा भाऊ राहुल शिकलेला होता, समंजस मुलगा होता, पण तो दुसऱ्या जातीच्या मुलीच्या प्रेमात पडलेला आणि त्याने तिच्याशीच लग्नही केलं होतं. अश्विनी दुसऱ्या जातीतली होती, पण साधी, संस्कारी पण स्वाभिमानी मुलगी होती. लग्न करून जशी अश्विनी घरात आली तसे नंदेच्या मनात मात्र कटुतेचा एकही सूर थांबला नव्हता. नंदेचं मन जणू तिला शांत राहू देत नव्हते. आपली अब्रू गेली हेच तिच्या डोक्यात चालू होते. तिचे लग्न होऊन ती त्याच घरात घर जावई म्हणून नवऱ्याला घेऊन राहत होती. सगळं घर तिच्या हातात घेतलं होतं. त्या घरातील प्रत्येक गोष्ट तिला विचारून केली जात होती. पण भावाने मात्र लग्नाबद्दल काहीही विचारले नव्हते. त्याचा तिला मनात खूप राग होता, पण ती कधी बोलून दाखवत नव्हती. गावात मान पाहिजे, जातीत ओळख, समाजात आपल्या घराचे वजन पाहिजे, हे सगळं तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. पण भावाने आपली जात विसरून लग्न केलं हे तिला स्वतःचा अपमान वाटत होता. ती भावालाही आणि वहिनीला तोंडावर काही बोलत नव्हती, पण तिच्या मनात एकच निर्णय पक्का झाला होता. ही वहिनी इथे चैन करू शकणार नाही. तिला मी तिचे जगणे असह्य करून टाकणार. लग्न करून ते दोघे काही दिवस बाहेरच थांबले होते आणि एका आठवड्यानंतर ते घरी परतले. अश्विनीने समोर नजर टाकली. तिची नणंद गंभीर चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती. अश्विनी घरात पाऊल ठेवताना थरथरत होती. तिने सासूकडे पाहिले. सासूच्या डोळ्यात माया होती. सासऱ्यांच्या बोलण्यात आपुलकी होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू दिसत होते. कोणताही राग मनात नव्हता. पण नंदेच्या नजरेत फक्त तिरस्कार दिसत होता. टोमणे देऊन ती एक एक शब्द बोलत होती. अगदी साध्या पद्धतीने त्या दोघांचा गृहप्रवेश झाला. नंदेच्या तोंडातून एकही शब्द प्रेमाचा आला नाही. अश्विनीची नणंद तिच्यासोबत जास्त काही मोकळेपणाने बोलत नव्हती. काही तुटक शब्द तिच्यासोबत बोलायची, पण अश्विनी मात्र मोकळेपणाने नंदेसोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न करायची. पण तिचा तो प्रयत्न व्यर्थ ठरत होता. एके दिवशी अश्विनी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. तिला असे विहिरीवरून पाणी आणण्याची सवय नव्हती. तिने एक हंडा भरून डोक्यावर घेतला. साडी खालून भिजलेली होती, त्यामुळे चालताना पाय त्यामध्ये अडकत होते. डोक्यावर हंडा असल्यामुळे तिचा साडीचा पदर पोटावरून बाजूला सरकला होता आणि त्यामुळे तिचे ते उघडे पोट दिसत होते. हे तिच्या नंदेने पाहिले आणि तिला म्हणाली, इथे तुझ्या शरीराचे प्रदर्शन करायचे नाही. पाणी नीट आणायला शिक. इकडच्या पद्धती वेगळ्या आहेत. असे पोट दाखवत सगळीकडे फिरत जाऊ नको. तुझ्या घरी असेच शिकवले आहे का? अश्विनीची नणंद तिला बोलत होती आणि अश्विनी डोक्यावर हंडा घेऊन पोटावरची साडी सावरत तशीच उभी होती. आमच्या जातीच्या सुना असं वागत नाहीत, हे शब्द आता रोज तिच्या कानावर पडत होते. पण अश्विनी काही बोलत नव्हती. ती समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. कदाचित हळूहळू सगळं ठीक होईल म्हणून ती स्वतःच्या चुका सुधारून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. पण जसे जसे दिवस पुढे जात होते तसे हळूहळू आता नंदेचा जाच वाढत चालला होता. अश्विनी सकाळी लवकर उठतच होती, पण कधी उशीर झाला तर उशिरा उठतेस, घरकाम जमत नाही, हे नंदेचे बोलणे ऐकावे लागत होते. एके दिवशी नंदेच्या सासरचे काही लोक भेटण्यासाठी आले होते. त्यांना स्वयंपाक बनवायचा होता. अश्विनी किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत होती. तेवढ्यात तिची नणंद स्वयंपाकघरात आली. तुझ्या हाताला चव नाही. आमच्या जातीचं खाणं तुला कळत नाही. जा, तू बाकीची कामं कर, असं म्हणून तिला किचनमधून बाहेर काढले. अश्विनी काहीही न बोलता तशीच बाहेर आली. थोड्याच वेळाने नंदेच्या सासरचे लोक घरी आले. सर्वजण जेवायला एकत्र बसले होते. अश्विनीने जेवण बनवले आहे असे समजून पाहुण्यांनी अश्विनीच्या सासूला म्हटले. तुमची सून खूपच सुंदर जेवण बनवते. ते ऐकून नंदेला खूपच राग आला. ती म्हणाली, तिला काही बनवता येत नाही. ती शहरात वाढलेली आहे. तिला घरकामाची सवय नाही. कोणतेच काम तिला नीट जमत नाही. नंदेने सगळ्यांसमोर तिचा असा अपमान केला. पण हे सगळं ऐकायला राहुल घरात नव्हता. राहुल नसतानाच जास्त टोमणे तिला ऐकायला मिळायचे आणि राहुल घरी आला की तिच्याशी गोड बोलणं असायचं. पण दिवसभर घडलेल्या गोष्टी आठवून ती रात्री उशीत तोंड लपवून रडायची. स्वतःला कमी समजून ती दोष द्यायची. या सगळ्यात राहुलला बोलूनही काहीच उपयोग नव्हता, कारण तो प्रेम आणि कुटुंबात अडकलेला होता. कोणाच्या बाजूने बोलावे हे त्यालाही समजत नव्हते. पण राहुलला काही जाणवत होतं, पण सगळं स्पष्ट दिसत नव्हतं. अश्विनीचा पडलेला चेहरा पाहून
राहुल तिला सतत विचारायचा, कोणी काही बोलले का, काय झाले? पण अश्विनी म्हणायची, काही नाही, मी सांभाळून घेईन. पण तिच्या डोळ्यातला थकवा, तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी होत होतं. एक दिवस तीच स्वतःला आरशासमोर उभे राहून विचारू लागली, मी चुकीचं काय केलं? फक्त वेगळ्या जातीचे आहे म्हणून मी कमी ठरते का? पण तिला या प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही. एक दिवस घरात पूजा होती. गावातले मानकरी, नातेवाईक आले होते. नंदेने मुद्दाम मोठ्याने म्हटलं, आपल्या घरात परंपरा होती, पण आता परक्या जातीच्या सून आल्या की काय होणार? नंदेचे हे बोलणे सगळ्याच लोकांना समजले होते. तिचे ते बोलणे अश्विनीसाठीच होते. ते ऐकून नातेवाईक सगळे गप्प झाले. अश्विनीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. तिच्या हातातून ताट खाली पडलं. तो क्षण तिच्यासाठी तुटण्याचा होता. तिने पहिल्यांदा डोळ्यात पाणी न ठेवता म्हटलं, माझी जात परकी असेल, पण माझं मन नाही. मी या घराला मनापासून स्वीकारलंय. वहिनी जास्तच बोलते हे पाहून नणंद तिच्यावर चिडली. तू आम्हाला शिकवू नको. त्या शब्दांनी अश्विनी पुन्हा एकदा शांत झाली. पण तिचा स्वाभिमान जागा झाला. ती आता यापुढे सहन करू शकत नव्हती. त्या रात्री अश्विनीने राहुलशी स्पष्ट बोललं, मी तुझ्यासाठी सगळं सोडलं, पण रोज अपमान सहन करणं म्हणजे प्रेम नाही. अश्विनीच्या या बोलण्याने राहुल हादरला. आतापर्यंत अश्विनी हे सर्व सहन करत होती हे त्याला माहीत होते. त्याने पहिल्यांदा त्याच्या बहिणीकडे कठोर नजरेने पाहिलं आणि बायकोच्या झालेल्या अपमानाबद्दल विचारले. पण अश्विनी म्हणाली, माझ्यामुळे तुमच्या बहीण भावंडात भांडण नको. मला सन्मान हवा आहे. घरातील सर्व वातावरण बिघडून गेले. लेकीच्या अशा वागण्याबद्दल सासूलाही खूप तिचा राग आला होता. त्या सुनेला लेकीप्रमाणेच सांभाळून घेत होत्या. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी नंदेला थेट विचारलं, जात मोठी की माणुसकी? नणंद गप्प झाली. सासूबाई म्हणाल्या, आपल्या घरात मुलगा आनंदी आहे, सून प्रामाणिक आहे, मग दोष कुठे येतो? जातीचा विषय येतच नाही. एवढी प्रामाणिक सून आपल्याला आपल्या जातीमधलीही मिळाली नसती. तुझा या घरामध्ये मर्यादितच हक्क उरला आहे. आता या घरात अश्विनी सून म्हणून आली आहे. तीच आहे, तेवढाच तिचा हक्क आहे. काय करायचे काय नाही हे तीही ठरवू शकते. आईच्या बोलण्याने पहिल्यांदा नंदेला आरसा दाखवला गेला. उशिरा का होईना अश्विनीच्या नंदेला तिची चूक समजायला लागली. अश्विनीची माफी मागावी असे तिला वाटू लागले. नणंद एका रात्री अश्विनीजवळ आली. कोणतेही माफीचे नाटक तिच्या मनात नव्हते. तिने मनापासून चूक कबूल केली होती. ती अश्विनीला फक्त एवढेच म्हणाली, माझ्या अहंकारात मी तुला दुखावलं. मला कळलं नाही मी काय वागते. अश्विनीच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसत ती म्हणाली, नातं जातीत नसतं, ते मनात असतं. तिची पाया पडू लागली. पण नंदेला थांबवत उशिरा अश्विनीने माफ केल्यावर घरात शांतता आली. पण नंदेच्या मनात मात्र वादळ होतं. ती काम करत होती, हसत होती, पण प्रत्येक वेळी वहिनीचे शांत बोलणं आठवलं की मनात काहीतरी टोचायचं. तिला आपण एवढे चुकीचे वागवले, तरीही ती एवढी शांतपणे कसं काय सहन करू शकली? मीच चुकीची होते का? हा प्रश्न तिला अस्वस्थ करायला लागला. किचनमध्ये काम करत असताना अश्विनीची नणंद आठवणीत हरवली. लहानपणी आई नेहमी म्हणायची, जात सांभाळ, लोक काय म्हणतील ते लक्षात ठेव. तिचं लग्न झालं होतं. स्वप्न काहीच नव्हती, फक्त जबाबदाऱ्या होत्या. तिनं आयुष्यभर समजून घेतलं, घर टिकवायचं म्हणजे स्वतःला मिटवायचं. अश्विनीविषयी नंदेच्या मनात कपट आणि वाईट विचार होते. कारण अश्विनी शिकलेली होती. ती स्वतंत्र विचाराची होती. ती तिची चूक असेल तर झुकायची, पण मोडायची नाही. हे नंदेला अस्वस्थ करायचं. अश्विनी कधीही चुकीचे वागत नव्हती, त्यामुळे ती कोणाचेही चुकीचे वागणे सहन करत नव्हती. ती ही अशीच राहिली तर उद्या माझं कोण ऐकणार? माझं स्थान कमी होईल का? असे नंदेला तिच्या वाटत होते. पण त्यामागे जात फक्त कारण होतं. खरी भीती होती स्वतःची जागा हरवण्याची. कारण गावातल्या बायकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. भावाने काय केलं हो? त्याला आपल्या जातीतली मुलगी मिळाली नाही का? हे घरात काय चाललंय सगळं? बायकांचे हे बोलणे तिला फार त्रास देत होते. प्रत्येक प्रश्न म्हणजे नंदेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होते. ती घरी येऊन अश्विनीवर चिडायची, कारण तिला कुणावर तरी राग काढायचा होता. एके दिवशी असा प्रसंग आला, तो प्रसंग जो सगळं काही बदलतो. एक दिवस अश्विनीला खूप जास्त ताप आला होता. तरीही ती स्वयंपाकघरात उभी होती. तिला उभे राहवत नव्हते, तरीही कशीबशी ती स्वयंपाक बनवत होती. तेवढ्यात तिच्या हातातून वाटी खाली पडली आणि शेजारीच उभी असलेली नणंद
तिला ओरडायला निघाली. पण तेवढ्यात अचानक अश्विनी चक्कर येऊन खाली बसली. त्या क्षणी नंदेला काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. ही नाटक करत नाही, ही खरंच थकली आहे. तिला काहीतरी त्रास होतो हे तिला जाणवले. तिचे अंग थरथरत होते. नंदेने तिला तिथून उठवले आणि बेडरूममध्ये घेऊन जाऊन तिथे झोपवले. त्या रात्री नंदेला झोप लागली नाही. तिच्या मनात एकच दृश्य फिरत होतं, ते म्हणजे अश्विनीचे थरथर कापणं. पहिल्यांदा तिला वाटलं, मी माणुसकी हरवते का? अश्विनीचा केलेला राग तिला आता आठवत होता. त्याबद्दल तिला वाईटही वाटत होते. दुसऱ्या दिवशी नंदेने अश्विनीला उठवू दिलं नाही. स्वतः सर्व स्वयंपाक केला. तिला औषध दिलं. कोणताही गोड शब्द नंदेच्या तोंडात नव्हता, पण पहिल्यांदा जाचही नव्हता. ती अश्विनीची चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. तिला तिच्या रूममध्ये जेवणाचे ताट वाढून दिले. अश्विनीने काही विचारलं नाही, फक्त डोळ्यातून अश्रू ओघळले. नणंद पूर्ण बदललेली नव्हती, पण ती आता थांबली होती. तिचा तो स्वभाव आता बदलत चालला होता. टोमणे कमी झाले होते. वहिनीबद्दलचा नजरेतला तिरस्कार मावळला होता. ती अश्विनीच्या बेडवर येऊन बसली. तिचा हात हातात घेऊन ती हळूच म्हणाली, सगळे एका दिवसात जमत नाही गं. त्या बोलण्याने अश्विनी हसली आणि म्हणाली, मी वाट पाहू शकते तुमच्या बदलण्याची. डोळ्यात पाणी आणत म्हणाली, काही माणसं वाईट नसतात, ती भीतीने कठोर झालेली असतात. मी आता स्वतःला बदललं आहे, कारण मला कुणी हरवलं नाही, पण मला माझा स्वतःचा आरसा दिसला. आणि तिथून पुढचे नणंद भावजेचे नाते अजून घट्ट बहिणीसारखे झाले. कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.